जेवढं सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य देव की जेवढं परम पूज्य चारुक्य चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांतीसागर जी महाराज की जेवढं परम प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जेवढं परम पूज्य आचार्य प्रवरेक्षण सुंदर सागर जी महाराज की जेवढं परम पूज्य दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की सातिशय प्रमत्त स्वरूप आपण पाहत होतो. सातिशय प्रमत्त कुणाला म्हटलं? ज्या वेळेला उपशम श्रेणी किंवा शपथ श्रेणी आरोप होण्यासाठी सन्मुख होतात आणि 7व्या गुणस्थानात येतात आणि अध्याकरणामध्ये प्रवृत्त होतात, अध्याकरण परिणामामध्ये प्रविष्ट होतात, त्यावेळेला त्यांची सातिशय प्रमत्ताची संज्ञा आहे. तर ते सातिशय प्रमत्त व्हायच्या अगोदर काय काय होतं? पहिल्या अनंतांमध्येची विसर्जन वेद समय दृष्टी आहे. तर जर पहिल्यांदा जो शाही समय दृष्टी झालेला आहे तर त्याला काय बाकीचं करायची गरज नाही. परंतु जर तो वेद समय दृष्टी असेल तर काय करणार? पहिल्यांदा आनंदांमध्येची विसर्जन करणार. त्यानंतर दर्शन होण्याचा उपशम, त्याला काय म्हणायचं? द्वितीयोपशम. त्याला काय म्हणायचं? द्वितीयोपशम सम्यक. म्हणजे प्रथम उपशम सम्यक तो कशाला म्हटलं? मिथ्यात्व गुणस्थानातून जे उपशम सम्यक तो प्राप्त केलं जातं त्याला म्हणायचं प्रथम उपशम. आणि श्रेणी चढण्याच्या सन्मुख होण्यापूर्वी जे उपशम सम्यक तो केलं जातं त्याला म्हणायचं द्वितीय उपशम. दोन्हीमध्ये दर्शन होण्याचा उपशमच केलाय, दाबलेलंच आहे, परंतु ते दोन परिणाम वेगळे म्हणजे विशुद्ध परिणामामध्ये फरक आहे. प्रथम उपशम सम्यकामध्ये विशुद्धी कमी आहे आणि द्वितीय उपशम सम्यक तो पुढे आहे ना, तर त्याची विशुद्धी जास्त आहे. तर त्या दोन्हीमध्ये ते अंतर समजून घ्यायचं. जे उपशमामध्ये काय अंतर नाही आहे, ती प्रक्रिया तशीच आहे सगळे उपशम करण्याची. फक्त तिथं विशुद्धी जास्त वेळ उपशम श्रेणी चढण्यासाठी सन्मुख होऊ लागलेले म्हणजे मुनी आहे, भावनिकी मुनी आहे. मग सातिशय प्रमत्त उपशम समय दृष्टी झाला तर कोणती श्रेणी चढतो? नेहमी उपशम नियमानं उपशम श्रेणी चढतो. आणि जर तो शाही समय दृष्टी झाला तर एक एक सांगायचं. कोण? शाही समय दृष्टी. शाही समय दृष्टीमध्ये दोन्ही श्रेणी चढण्याची योग्यता आहे आणि द्वितीय उपशम समय दृष्टीमध्ये फक्त उपशम श्रेणी चढण्याचीच योग्यता आहे. त्याच्यामध्ये शपथ श्रेणी तो चढू शकत नाही. कारण त्याला दर्शन होण्याचा क्षय झाल्याशिवाय चारित्र होण्याचा क्षय होऊ शकत नाही. पहिल्यांदा मिथ्यात्वरूपी राज्याला नष्ट करायला पाहिजे ना, तरच मग बाकी चारित्राची सेना जी आहे, चारित्र होण्याची सेना, त्याला आपण नाश करू शकतो, त्याच्यावर विजय मिळवू शकतो. आणि दर्शन होणे तसाच आहे, चारित्र होण्याचा घात झाला आणि आपल्याला विजय मिळेल का? नाही. राजा जिवंत असल्यावर विजय कधी घोषित होत नसतो. म्हणून पहिल्यांदा मिथ्यात्वाचा नाश करायचा आणि मग त्यानंतर चारित्र होण्याचा. मग काय सांगितलं? शाही समय दृष्टी दोन्ही श्रेणी चढू शकतो आणि उपशम समय दृष्टी एकच श्रेणी चढतो. मग ज्यावेळेस श्रेणी चढण्याचे सन्मुख होतो त्यावेळेला त्याला पहिल्यांदा करण कोणतं होतं? अधःप्रवृत्त करण म्हणा किंवा अधःकरण म्हणा, संक्षेपामध्ये म्हणताना अधःकरण म्हणतात. त्याचंच नाव जे आहे पूर्ण नाव तर अधःप्रवृत्त करण असं म्हणतात. आता त्या अधःप्रवृत्त करण्याचं आपण स्वरूप पाहणार होतो. अधःप्रवृत्त करण्याचा काळ किती सांगितला? सगळ्या करण परिणामाचं का अंतर मुरलंच असतं, फक्त लहान मोठा असतात. 3 करण आहेत, अधःकरण, त्यानंतर अपूर्वकरण, त्यानंतर अनिवृत्तीकरण. तर त्या तिघांच्या काळामध्ये फरक आहे. अधःप्रवृत्त करण्याचा अंतर मोठा, इकडे
तो पण अंतर्मुहूर्तच. त्याच्यापेक्षा अपूर्वकर्णाचा काळ संख्यात पट कमी आणि त्याच्यापेक्षा अनुवृत्ती कर्वाचा काळ संख्यात पट कमी. विशुद्धी जास्त आहे परंतु काळ त्याचा किती आहे? कमी आहे. जे उदाहरणार्थ अनुवृत्ती कर्वाचा 4 समय आहे तर अपूर्वकर्णाचा 8 समय आणि आद्यकर्णाचा 16 समय. इथे जे मांडलेलं आहे ते पण असंच मांडलेलं आहे. आद्यकर्णाचा काळ आपण किती मांडला? काळ 16 आणि असंख्यात समय. त्याचे गणित समजण्यासाठी त्याचा काळ 16 मांडला. आणि आदरकरणाचे परिणाम, एकूण परिणाम म्हणजे आदरकरणाच्या 16 समयामध्ये उदाहरणासाठी जसं बघा की अंतर्मुहूर्ताचे समय जेवढे होतील तेवढ्या सगळ्या समयामध्ये मिळून परिणामांच्या ज्या जाती आहेत, प्रकार आहेत ते किती आहेत? एकूण विशुद्धीचे प्रकार तर ते किती आहेत? असंख्यात लोक. काय सांगितलं ना? असंख्यात लोक म्हणजे असंख्यातच आहेत. असंख्यात संख्या. एका लोकाकाशाचे जेवढे प्रदेश तसे असंख्यात लोकाकाशाचे प्रदेश आपण जोडले तर किती होणार? असंख्यात लोक. आपण म्हणतो ना 1 मापटं 10 मापटं मस्त ना 1 मापटं तसं 1 लोकांना मोजायचं. ते परिणामाशी मांडून ठेवा. इथं परिणाम 1 लोक झाला, तिथून पुढे दुसरा लोक सुरू होणार, तिसरा लोक सुरू होणार, असे किती लोक होणार त्या परिणामामध्ये? असंख्यात लोक. तर आपण त्या परिणामाला मोजलं लोकांच्या भाषेमध्ये तर ते असंख्यात लोक प्रमाण होतं. हे सगळ्या समयातले मिळून सांगितले बेरीज. त्याचं नाव काय सांगितलं? सर्वधन. पूर्ण 1 वर्षात तुमचे मिळतात तसे ते सर्वधन. आणि अंतर्मुहूर्त हा काळ त्याला काय म्हटलं? त्याला काय काय नावाने सांगितलं? पद, गच्छ, आद्वान, आयाम, स्थान असे अनेक नावं आहेत. वेगवेगळी नावं येतात. आता आपल्याला 2 दिलेले आहेत. ते काय? सर्वधन दिलेलं आहे आणि काळ दिलेला आहे. ह्याच्यावरून आता त्या आदरकरणामध्ये जे परिणाम आहे प्रत्येक समयामध्ये पण असंख्यात लोकच. परंतु हे जे एकूण परिणाम सांगितलेत आपल्याला, एकूण दिलेत त्याची वाटणी तेवढ्या समयामध्ये करायची. एकूण 3072 म्हणले ना परिणाम. काल आपण सर्वधन 3072 आणि काळ, आयाम, गच्छ म्हणा किती? 16. त्या 16 समयामध्ये 3072 परिणाम वाटून येणार. त्या 16तल्या मिळून बेरीज केली ना 3072 ही बेरीज आहे. कशाची बेरीज आहे? 16 समयामध्ये झालेल्या परिणामांची ती बेरीज आहे. मग ते प्रत्येक समयामध्ये आदरकरणाचे जे परिणाम आहेत ते असंख्यात लोकच आहेत परंतु ते वाढत्या क्रमाने. म्हणजे पहिल्या समयात जेवढे परिणामांचे प्रकार आहेत त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयामध्ये काही अधिक आहेत. त्याच्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या समयात काही अधिक, तिसऱ्यापेक्षा चौथ्या समयात काही अधिक, चौथ्यापेक्षा 5व्या समयात काही अधिक, असं अधिक अधिक कुठपर्यंत येणार? शेवटच्या समयात. त्याला त्याचं नाव आहे चय. चय म्हणजे काय? समान संख्येनं जिथं वाढ होते किंवा समान संख्येनं हानी होते, दोन्ही पण येते. समान संख्येनं जिथं वाढ होते किंवा समान संख्येनं जिथं हानी होते त्याचं नाव काय आहे? चय. तुमचं नोट्स काढा त्याच्यात असेल व्याख्या. आणि प्रत्येक स्थानामध्ये वृद्धी होते किंवा हितवृत्ती आहे. काही दुसऱ्या गणितामध्ये हानी सुद्धा असते. कुठं आता कर्माचं वेळ आपण गणित बघू तिथं जो चय येणार तो हानी रूप येणार, तिथं जो चय येणार तो वृद्धी रूप येणार. तर त्या चयचं दुसरं प्रचय पण म्हणतात, विशेष पण म्हणतात, त्याला उत्तर पण म्हणतात. तिथं नाव असेल चय, प्रचय, विशेष, उत्तर. एक चय तर लक्षात ठेवा. पहिला चय कशाला म्हणायचं की समान वृद्धी जिथं होते त्याला जेवढी वाढ झाली त्या वाढीला फक्त चय म्हणायचं. पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये जेवढी वाढ झाली, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये जी वाढ झाली त्याला काय म्हणायचं? चय. तो चय समान असतो सगळीकडे. म्हणजे जी वाढ पहिल्यामध्ये
मात्र इथं अधप्रवृत्तकरणाच्या पहिल्या समयामध्ये त्या 3072 पैकी किती परिणाम आहेत, किती परिणाम आहेत ते अजून आपल्याला सांगितलेलं माहित नाही, तर ते आपल्याला काढायचं. त्याच्यापेक्षा दुसऱ्या चे काढू आपण पहिल्यांदा. तेवढा तो अधिक झाला की दुसऱ्या समयातले परिणाम येतात, त्याच्यामध्ये तो चे वाढवला की तिसऱ्या समयातले परिणाम येतात. आता पहिल्या समयातले परिणाम काढण्यासाठी त्याची सूत्र सांगितले आपल्याला इथं. त्या सूत्रांचा वापर करून आपण काढायचे ते किती परिणाम आहेत. त्या संख्यात लोकच येणार, परंतु ते एकूण संख्येमधले कमी येणार एकूण संख्येपेक्षा. काय करतोय आपण, बोलत अधप्रवृत्तकरणाच्या पहिल्या समयातील परिणामांची संख्या, परिणाम पुंज म्हणतात त्याला, परिणामांचं पुंज. आज एका दिवसामध्ये किती कमवलं, उद्या किती त्याच्यापेक्षा वाढ झाली, त्याच्यापेक्षा तिसऱ्या दिवशी किती फायदा जास्त झाला, सगळं मस्त निघतो धंदा करायला लागल्यावर. तसे इथं हा अधप्रवृत्तकरणाचं काय परिणामांचं संख्या काढायचं. आता यासाठी पहिल्यांदा चे कसा काढायचा, तर त्याचं सूत्र सांगितलं. चे म्हणजे काय सांगितलं आता, प्रत्येक सणामध्ये जेवढी वाढ होईल, वाढीचं प्रमाण, वृद्धीचं प्रमाण, त्याला म्हणायचं छे. आता ते कसं काढायचं छे, पहिल्या प्रत्येक सणामध्ये किती वाढ होते, तर त्याचं काय सांगितलेलं आहे, सूत्र सांगितलेलं आहे. पुढे या सगळेजण रोज कधी व्यवस्थित बसत जावं. प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 किंवा 5 असं सगळं एकसारखं दिसायला पाहिजे, तसं बसत जावं. एका ओळीत असं शाळेत कसं बसतो आपण तसं बसायचं. तर इथं सूत्र लिहिलंय, चे काढायचं सूत्र काय लिहिलंय, सर्वधन. सर्वधन म्हणजे काय सांगितलं होतं, एकूण सगळ्या परिणामांची बेरीज, ते सर्वधन. त्यालाच वाटून द्यायचं आहे आपल्याला. त्या सर्वधनाला भागायचं कशाने, पदाचा वर्ग. पद म्हणजे आता सांगितलं काळाचे परिणाम, काळ म्हणा किंवा पद म्हणा किंवा गच्छ म्हणा, त्याचा अर्थ एकच आहे. तर तिथं पदाचा वर्ग, वर्ग म्हणजे काय, स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा आणि त्याला संख्याने गुणायचं आणि त्याला सर्वधनाला भागायचं की काय, तो छेद. पद कधी संख्येनं भाजिले पचयम, असं सूत्र आहे त्याच्यात प्राकृतमध्ये. पद कधी म्हणजे पदाचा वर्ग आणि संख्येनं म्हणजे संख्या त्यानं भाजिले म्हणजे सर्वधनाला भागला असता काय, तो छे येतो. तर आता इथं आपण काय करायचं, हे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे, फक्त तिथे संख्या काढायची म्हणजे आपोआप उत्तर येणार. सर्वधन काय सांगितलं, 3072. एकूण 16 समयातल्या परिणामांची बेरीज किती आहे, 3072 आहे. मग 3072 पद म्हणजे किती मांडलेलं आहे, 16. 16चा वर्ग 16 किती, 16 पुढे. आणि तर संख्या, त्याची संख्या 4 मांडलेली आहे. किती मांडलेली आहे, 3 मांडलेली आहे. 3 असतात पुढे 4 तीनच आहे ना, 3 मांडलेले आहेत. ते म्हणजे संख्या किती आहे ते मानायचे असते. तर आपण आहे गणित आपलं खोटच आहे ना, 3. ह्याला भाग दिल्यानंतर किती येतं, तर भाग झाला 16 एके 16, 14 उरले, 16 9 44,700, 3 उरले, 16 2 35, पुन्हा 16 ने भाग घालवा, 16 एके 16, 16 2 32 आणि 3 चौक 12, किती आला, 4. म्हणजे प्रत्येक समयामध्ये 4 संख्येनं वाढवणं. इथं खोट्या गणितामध्ये, वास्तविक गणितामध्ये तो चे सुद्धा असंख्यात लोक आहे. हे 4चं प्रमाण पण किती आहे,
असंख्याक लोकच आहेत. चय म्हणजे काय? चय म्हणजे आता सांगितलं की चय म्हणजे प्रत्येक समयामध्ये जेवढी वाढ होते समान प्रत्येक समयामध्ये. आता पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयामध्ये परिणामाची संख्या जास्त आहे, तर जी वृद्धी झाली. दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या समयात वृद्धी आहे, असं शेवटच्या समयापर्यंत समान वृद्धीने वाढत गेले परिणामाची संख्या. मग ती जी वाढ झाली त्याला म्हणायचं चेक. परिणाम कसले परिणाम आता हे अधःकरणाचे चालेल ना. हो, पण परिणाम म्हणजे विशुद्धी परिणाम. अधःप्रवृत्त कर्मामध्ये पहिल्या समयामध्ये किती परिणाम होणे योग्य हे सगळं भावाभासन करणार आहे मी तुम्हाला, की जे परिणाम काढले तर त्यापैकी एका जीवाला त्यापैकी कुठला तर एक विशुद्धी परिणाम होतो. विशुद्धीची लेवल एवढे आहे. बरं, विशुद्ध परिणाम म्हणजे कुठले कुठले घ्यायचे, म्हणजे त्याचे लक्षण काय आहे विशुद्ध परिणाम? त्या अधःकरणामध्ये जे होण्याचे योग्य आहे ते विशुद्धी परिणाम. ज्या वेळेला जीव आता तिथं 7व्या गुणस्थानात आहे, प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्य भिन्न आहे, तर तिथली विशुद्धी लावायची. आता इथं जे उपशस्त्रांचे सन्मुख झाले ते मुनी राजाने त्यांचे मग परिणाम म्हणजे विशुद्धी म्हणजे कसे परिणाम म्हणजे काय? विशुद्ध परिणाम म्हणजे काय होतं, ऍक्च्युअली काय होतं? आता आत्म्याची विशुद्धी वाटलं ना, तुम्हाला काय करतं प्रवचन ऐकायला लागल्यानंतर एक विशुद्धी म्हणजे आपले कशांची एकदम मंदता होऊन एकदम परिणामामध्ये विशुद्धता येते की नाही, आणि काहीतरी आपल्याला त्रास व्हायला लागला, काहीतरी आपुलता व्हायला लागली तर लगेच संक्लेश परिणाम झाले म्हणतात. तर ते विशुद्धी म्हणजे प्रसन्नता, म्हणजे आनंद येतो त्याच्यामुळे. माझ्या परिणामाची खूप विशुद्धी वाढली होती ना, उपवास झाला, ध्यान खूप छान झालं, माझ्या परिणामाची खूप विशुद्धी वाढली. तर ती अशी जी परिणामाची विशुद्धी असते त्याच्यामध्येच हे कार्य होत असते सगळं. तर ते करण परिणाम होतात म्हणजे काय होतंय, तर तिथं परिणामच्या वेळेला आपल्या ध्यानामध्ये लीन होतात, एकाग्र होतात, किंवा पुन्हा कधी कधी स्वाध्यायामध्ये सुद्धा अशी परिणामांची एकाग्रता वाढत गेली, खूप आनंद आला, तर तिथं पण आपली परिणामाची विशुद्धी होते. आता ती विशुद्धीचे प्रकार पुष्कळ वेगवेगळे आहेत. आता ही त्याची अधःप्रवृत्त करण्यामध्ये ते आपल्या शुद्धात्म्याच्या सन्मुख आहे, त्याने आपला उपयोग श्रेणी चढण्याकडे हे झालेले सन्मुख झालेले आहे. म्हटलं त्याचा उपयोग कुठे आहे, आपल्या आत्मस्वरूपामध्येच बुद्धिपूर्वक लावलेला आहे. अबुद्धिपूर्वक त्याचा दुसरे विकल्प आहे ती वेगळी गोष्ट, परंतु बुद्धिपूर्वक त्याने आपला परिणाम काय केलं, आत्मध्यानामध्ये ते मग्न आहे थोडक्यात. कारण ध्यानामध्ये श्रेणी चढणार ना, तर ध्यानामध्ये लीन आहे आणि त्यांचे परिणामाचे अर्थ म्हणजे आपल्या शुद्धात्म्याला जाणत आहे. ते जाणल्यानंतर त्यांना शांतरंगामध्ये आनंद येत आहे, नंतर ती परिणामाची विशुद्धी वाढत जाते. तर तो जो अधःकरणाचा पहिला समय असेल त्यावेळेला सगळ्या जीवांचे परिणाम समान असणार नाही. कुणाची कमी विशुद्धी असेल, कुणाची थोडी अधिक, कुणाची त्याच्यापेक्षा थोडी अधिक, असं अनेक त्याच्यामध्ये प्रकार असणार. तर ते असंख्यात लोक प्रमाण प्रकार आहेत. मग सगळ्यांचे मिळून पण तेवढे आहेत आणि एकेका समयात पण आहेत तेवढेच, परंतु ते एकेका समयामध्ये वाढत गेले, पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयात. आता ते सगळं गणित बघितलं ना, पूर्ण भावाभासन होऊन जाईल तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. प्रथम उपशम सम्यक मध्ये जे अधःकरण करतो आणि ह्याच्यामध्ये जे अधःकरण करतो त्याच्यामध्ये हेच फॉर्म्युला वापरणार. फॉर्म्युले सगळं हेच, गणित तेच, फक्त परिणामाच्या जाती वेगळ्या आहेत. म्हणजे विशुद्धी जी आहे त्याचे लक्षण वेगळे येणार. बाकी सगळं गणित हेच आहे, काढायचं सगळं प्रकार हाच. प्रथम उपशम सम्यकला पण हाच काढा. प्रथम उपशम सम्यकला त्याचं लक्षण सगळीकडे हेच आहे. किंवा शाही सम्यक असू दे, अनंत मिश्लेषण असू दे, असं 6 वेळा करतो. प्रथम उपशम सम्यकला फक्त म्हणजे मिथ्यात्व जे आहे ह्याच्यात आणि सम्यक प्रकृतीचे हे जे भाव होते त्याच्याप्रमाणेच होणार उपशम किंवा तिथे सुद्धा अधःकरण म्हणजे तिथे ध्यानाचीच अवस्था आहे, तो सुद्धा आपल्या शुद्धात्म्याच्या सन्मुखच झालेला आहे. उपशम 80 नंबरच्या गाथेमध्ये प्रवचन सारमध्ये जयसेनाचार्यांनी ती प्रक्रिया दिली की ज्या वेळेला तो अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरणामध्ये येतो, तो मिथ्यात्व गुणस्थानातच आहे, परंतु त्याचं शुद्धात्म्याकडे सन्मुख अशी परिणाम आहे. सविकल्प चिंतन चालू आहे, मी शुद्ध चैतन्यमय जीव आहे याचा तो जाणीव करण्याचा प्रयत्न करावा लागलेला आहे, भावभासन करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचा. तर त्याची अशी परिणामाची विशुद्धी वाढावी आणि एकदम ज्या वेळेला त्याला हा मी शुद्ध चैतन्य स्वरूपच आहे असा अनुभव झाला की त्याच ठिकाणी तो निर्विकल्प क्षण आहे आणि तो सम्यक्ताच्या उत्पत्तीचा क्षण आहे.
असं त्याने ते तिथं प्रक्रिया दिलेली जयसेनाचार्य स्पष्ट आपल्या 80 नंबरच्या गाथेमध्ये प्रवचन सारख्या तसं सम्यक दृष्टी होतो ते सांगितलेलं आहे. मोहाचा नाश कसा करतो. मग म्हणजे सगळीकडे जे करण परिणाम असणार ते सगळे विशुद्धीचे परिणाम म्हणजे ध्यानावस्थाच असणार तिथे त्यापेक्षा वेगवेगळे ते आपले 11 स्थान सांगितले ते गुणश्रेणी निर्जरेचे प्रत्येकाचे लेवल वेगळे आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा असंख्यात पट म्हणजे परिणामची विशुद्धी अनंत पट असणार. प्रथमोक्षम सम्यक्तापेक्षा देश संयमापेक्षा सकल संयम करतात, त्यापेक्षा अनंतानं मनची विसर्जन, त्यापेक्षा दर्शन होण्याचा क्षय, सम्यक दृष्टी श्रावक विरत अनंतानुबंधी विसंयोजक वियोजक दर्शन मोह क्षपक उपशमक क्षपक क्षीण मोह आणि संयोग्य हे सगळे असंख्यात गुण कर्माची निर्जरावाले एकापेक्षा पुढचे असंख्यात पट आहे. मग प्रत्येक वेळच्या करण परिणामांची विशुद्धीचा परिणाम तिथलं कार्य पण वेगवेगळं आहे. पहिल्या 3 करण परिणामाचं कार्य काय दर्शन होण्याचं उपशम करण आहे. आता इथे उपशम ज्या वेळेला 7व्या गुणस्थानामध्ये अंतःकरण करतोय तर हा कशासाठी उपशम श्रेणी कशासाठी संमुख झालेला आहे. उपशम करण्यासाठी 3 करण करतो, क्षय करण्यासाठी करतो. आता तिथे उपशम श्रेणीवर चढणाऱ्याचे 3 करण परिणाम त्या विशुद्धीमध्ये अंतर आहे आणि क्षय करण्यासाठी चढलेलं त्याच्या विशुद्धीमध्ये अंतर आहे. परंतु 3 करण परिणामाची लक्षणं सगळीकडे समान असतात. आदकरण जे नाव दिलं ते कशासाठी अपूर्वकरण हे नाव का पडलं आणि अनुवृत्ती करतं हे 3 जे नावं आहेत त्याचे लक्षण सगळीकडे सारखंच लावायचं. आता हे आपलं चालेल आदकरणाचं हे असं सगळीकडे लावायचं आपल्याला. आता पहिल्या समयामधले हे काय काढला आपण म्हणजे प्रत्येक समयामध्ये किती परिणामांची वाढ होणार त्याचं प्रमाण काढलं आपण. ते इथे 4 आलं म्हणजे प्रत्येक समय 4-4नच वाढ होणार. आता काय करायचं आपल्याला एकूण आपण 16 समय मांडले. पहिल्या समयामध्ये वाढ नाही, पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयापासून वाढ सुरू होणार. दुसऱ्या समयामध्ये किती वाढ झाली 1-4 वाढले जे असतील ते त्याच्यामध्ये किती आहे ते आपण अजून काढायचे. तिथं फक्त वाढ काढली ही किती आहे ते काढले नाही. त्याच्यापेक्षा याच्यामध्ये 4 वाढले आधी, त्याच्यापेक्षा तिसऱ्या समयामध्ये किती वाढले म्हणजे अजून 4 वाढले, त्याच्यापेक्षा 4 वाढले. पहिल्यापेक्षा 8 वाढले परंतु दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये 4 वाढले. चौथ्या समयामध्ये पुन्हा असं एक वाढत जाणार. तर ह्या सगळ्या शेवटच्या जर 14 असेल तर तिथे किती वाढले 3 वाढले. 5व्यामध्ये कितीचे वाढणार 4. 6व्यामध्ये किती वाढणार 7. एक कमी करायचं 5व्यामध्ये 4, 6व्यामध्ये 5, 7व्या समयात 6 असे वाढत जाणार. 16व्या समयात तिथे किती होणार 4 16 वेळा होणार ना 15 वेळा होणार. तर आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची त्याला म्हणायचं चैत्र. आता आपण अजून काढणार आहे ते परिणाम. हे पहिल्या समयात जे काही परिणाम येतील त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात चै किती आला आपल्या 4. तर 4 परिणामांची वाढ असणार म्हणजे दुसऱ्या समयात होण्यायोग्य किती परिणाम आहेत त्याच्यापेक्षा 1 चै अधिक आहे. दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये 1 चै अधिक आहे. तिसऱ्यापेक्षा चौथ्यामध्ये 1 चै म्हणजे 4 वाढ होणार. आता ते लक्षात येईल जर तुम्हाला काढल्यानंतर तर असं वाढवणार. मग हे जेवढे वाढ झाली नाही जे मूळ आहेत पहिल्या समयात आणि तेवढे सगळ्या समयात आहेत की नाही घेतले आपण परिणाम त्याला आधी म्हणणार आहे. आता हे काय काढणार चयांची बेरीज त्याला काय म्हणायचं चैत्र म्हणजे एकूण सगळ्या परिणामामध्ये वाढलेल्या परिणामांची बेरीज त्याला काय म्हणणार आपण चैत्र. हे तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगायला नाही तर थोड्या भाषा वेगळ्या असेल परंतु तुम्हाला सोपं समजण्यासाठी म्हणून सांगितलं. एकूण सगळ्या समयामध्ये
जेवढ्या परिणामांची वाढ झाली, एक तुमच्या याच्यामध्ये सगळे व्याख्या दिली सर्व समयामध्ये सर्व स्थानांमध्ये जेवढे क्षय वाढले त्या सगळ्या क्षयांना जोडल्यानंतर जे प्रमाण येतं त्याला काय म्हणायचं, क्षयधन. एकूण वाढ किती झाली. आता प्रत्येक याच्यामध्ये तुमचं व्याज येतं, त्या व्याजांची बेरीज केली, बॅलन्स शीट करतात ना तुमच्या पासबुक मध्ये, किती किती झाले एकूण सगळे, तर त्यांची जोड केला, किती व्याज वाढला तुमचा. प्रत्येक महिन्यात व्याज वाढत जातं की तेवढंच राहतं. इन्कम वाढली की तिथं व्याज वाढत जातं ना. तर आता ह्याची बेरीज करायची, त्याचं सूत्र दिलं आपल्याला. हे एकदम मोजायची गरज नाही आपल्याला, हे 4 हे 4 मोजा, हे 4 हे तर आपण 16चा मोजू कसं पण. वास्तविक गणितामध्ये किती आहेत, असंख्य समय आहेत, त्याला मोजणं शक्य आहे का, परंतु मोजू शकतो सूत्राच्या माध्यमातून. असंख्यात आणि अनंताचं पण गणित आचार्याने केलेलं सूत्राच्या माध्यमातून सगळं. काय सांगितलं, क्षयधन काढायचं आपल्याला, म्हणजे एकूण सगळ्या समयामध्ये वाढलेल्या परिणामांची बेरीज, त्याला म्हणायचं क्षयधन. हे सगळं काढल्यावर परत आणि तुम्हाला चांगलं स्पष्ट कळेल. त्याचं सूत्र काय दिलं बघा इथं, पद वजा 1. त्याला त्याचा अर्ध करायचं, वेग पद अर्ध घनचय गुणोगच्छ उत्तर धन, असं सूत्र आहे त्याचं. पदातून 1 कमी करायचं, त्याच्या अर्ध करायचं, त्याला क्षयाने गुणायचं आणि गच्छाने गुणायचं. गच्छ म्हणजे पद, पदाने गुणायचं की एकूण क्षयधन प्रत्येक समयात वाढलेल्या परिणामांची बेरीज येणार. आता इथं पद आपलं किती आहे, 16. तेवढं मला सांगितलं 16 वजा 1 भागिले 2. क्षय किती काढला पण 4 आणि गच्छ म्हणजे पद किती आहे, 16. 16 गुणलं तर किती येणार, 16. 16 मधून 1 कमी झाला 15. 15 गुणिले 4 गुणिले 8, 15 × 60 गुणिले 8, 8 0 0 8 7 48. मला पण उत्तर माहिती आहे, परंतु सगळ्यांना समजण्यासाठी मी करते. तर किती आलं एकूण क्षयधन, सगळ्या समयातली बेरीज केली तर किती झाली, 480 झाली. क्षयधन किती आलं, 480. हे काय झालं, हे क्षय हा काय निघाला, क्षयधन. 400 आणि हे एकूण क्षयधन 4 4 4 4 4 जेवढे वाढले ते सगळ्यांची बेरीज केली. मूळधन ठेवायचं आणि वाढलेलं जेवढं आहे तेवढ्यांचीच बेरीज केली. फक्त व्याज आपण मिळवला, मुद्दल तशीच ठेवली. आता तिसरं की सर्व धनातून हे क्षयधन वजा करायचं, म्हणजे मूळधन आदिधन येतं. प्रत्येक समयामध्ये जी समान संख्या आहे ना ती येते, एकूण सगळ्याची येणार. म्हणजे कसं, सर्व धन किती आहे, 3072. हे सूत्र लक्षात घ्यायचे, सर्व धन वजा क्षयधन बरोबर काय येणार, आदिधन. आदिधन म्हणजेच मूळधन, म्हणजे प्रत्येक समयामधले समान परिणामांची संख्या. जे वाढलेले आहे ते वेगळं केलं ना आपण, आणि पहिल्या समयात जेवढं आहे तेवढंच दुसऱ्या समयात, तेवढंच तिसऱ्या समयात, तेवढंच चौथ्या समयात जे येणार ते सगळं त्याला काय म्हणायचं, आदिधन. आता आणखी लक्षात येतं तुम्हाला, 3072 वजा 480 480 किती आहे, 2 17 8 गेले 9, आजचा 1 10 5 गेले 5, आजचा 1 2592. हे कायला आदिधन म्हणायचं. हे दोन्ही जोडले की सर्व धन आलं पुन्हा, आदिधन आणि क्षयधन मिळून. हा, परंतु आपल्याला काढायचं काय तिकडे करूया ना, की आदिधन काढून काय काढायचं आपल्याला, पहिल्या समयातले परिणाम किती आहेत ते काढायचं आहे.
पहिल्या समयात एकूण किती परिणाम येणार ते आपण प्रमाण काढतो. तर ती काढण्याची पद्धत आहे. म्हणजे आदिधन काढल्यानंतर आता आदिधनाला काय करायचं, पदाने भागायचं. काय ना, मुख म्हणजे पहिल्या समयातले परिणाम. पहिलं जे असतं त्याला मुख म्हणतात आणि शेवटचं असतं त्याला भूमी म्हणतात. हे दोन शब्द येतात आपल्या शास्त्रामध्ये. मुख म्हणजे प्रथम आणि भूमी म्हणजे लास्ट, अंतिम. त्याला म्हणायचं भूमी. या शब्दांचा अर्थ ठरेल. मुख म्हणजे पहिलं, सुरुवातीचं, आणि भूमी म्हणजे शेवटचं, अंतिम. थोडासा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. थोडा अभ्यास केल्याने लगेच लक्षात येईल सगळं. आदिधन म्हणजे सगळ्या समयातल्या समान परिणामांची बेरीज. पहिल्या समयात जेवढे तेवढे दुसऱ्या समयात. आता लक्षात येईल, अजून एकदा सांगते झाल्यावर लक्षात येईल तुम्हाला. ते आपण संख्या ठेवली ना, पण लक्षात येईल. आता काय सांगितलं, मुख म्हणजे पहिलं, म्हणजे आपल्याला आता आदरकरणातल्या पहिल्या समयातले परिणामांची संख्या काढायची. तर ते कशी निघणार, त्या आदिधनाला पदाने भागायचं. कारण की सगळ्या समयामध्ये समान वाटून द्यायचंय ना. वाढ वेगळी काढली आपण, मग सगळ्यात वाटून समान द्यायचंय म्हणून काय केलं आपण, पदाने भागलं. आदिधन किती आहे, 2595 भागिले 16. 16 एके 16, राहिले 9, 16 सक 96, उरले 3, 16 दोन्ही 32. आलं बरोबर 162. हा, तुमचं ते चुकल क्रांती चुकणार नाही. पहिल्याच हे 162 म्हणजे मुख आले. हे मुख काढायचं हे सूत्र सांगितलं. मुख म्हणजे काय, प्रथम समयातील परिणामांची संख्या. जर 3072 पैकी पहिल्या समयामध्ये किती परिणाम होता, तर 162 होता. हे पुसवता फळ्यावरचं काय काय काढलं प्रत्येक लक्षात घ्या. पहिला काय काढला आपण, चय काढला. चय म्हणजे काय, की प्रत्येक समामध्ये जी वाढ होते, वृद्धी होते, त्याला म्हणलं चय. त्याचं प्रमाण काढलं. मग ती सगळ्या समयातली मिळून वाढ, त्याची बेरीज केली, त्याला म्हणायचं चय. आणि आता तुम्हाला धन ते लक्षात आहे, घराण्याचं. आता धन त्याच्या लक्षात घ्या, परिणामाचं धन. ते जीवाचे जे विशुद्ध परिणाम आहे त्याला धन म्हटले. आणि तेच खरं आपलं धन आहे. आपण परिणाम करतो तेच मिळवतो ना आपण. म्हणजे आपण परिणाम केलं तेच आपलं खरे इस्टेट आहे, धन आहे. त्याच्याद्वारेच आपल्याला सगळं काय मिळणार आहे, आपली सर्वार्थ सिद्धी त्याच्याद्वारेच होणार आहे. तर हे 100 काय झालं, चैधन काढलं. मग सर्व धनातून चैधन वजा केल्यानंतर काय आलं, आदिधन. आणि त्या आदिधनाला पदाने भागल्यानंतर काय आलं, मुख म्हणजे प्रथम समयातील परिणामांची संख्या. प्रथम समयातील परिणाम म्हणजे म्हणा, प्रथम समयातील परिणाम म्हणा, सगळ्याचा अर्थ आहे. म्हणजे आदरकरणाच्या पहिल्या समयामध्ये किती परिणाम होतात हे आता आपण अंकगणिताने समजण्यासाठी काढतो. वास्तविक गणितामध्ये सगळे चिन्ह ठेवून काढतो, म्हणजे ते वास्तविक येतं उत्तर. लोकांचं असं संख्या आहे. फक्त तुम्हाला एक जाता जाता सॅम्पल सांगतो. फक्त ते परिणाम असंख्या लोक, हे असंख्याचं चिन्ह आहे, लोकांचं चिन्ह. लोक 3 आहेत की नाही, अधोलोक, ऊर्ध्वलोक, मध्यलोक. मग 3 रेषा दिली की लोक म्हणायचं. आणि हे असंख्याचं चिन्ह आहे. हा, ए सारखं काढायचं, आपलं इंग्लिश ए सारखं काढायचं, त्या संख्यात म्हणायचं. आणि नंतर संख्याचं चिन्ह असं आहे, प्रश्नचिन्ह करतो ना तसं संख्याचं चिन्ह. मग सगळे चिन्ह ठेवून तिथं काढलं की ते उत्तर येते. फक्त खूप सोपं आहे ते अर्थसंदृष्टी. परंतु ते चिन्ह काय काय करते असं काय समजत नाही. लोक असं वाटतं की काय तर अवघड आहे, परंतु समजून घेतलं ना खूप सोपं आहे. एकदा आपण हे सगळं शिकूया, तुम्हाला पाऊस झाली की मी शिकवते.
अर्थसंकष्टी. तीन म्हटलं की लोक काय ते तीन जागा वाटले हा लोक हे संख्याताचं चिन्ह आहे. संख्याचं काय ते हा संख्याताचं चिन्ह आहे. पद जे आहे ते तुम्हाला काय सांगितलं होतं की अंतर्मुहूर्ताचं चिन्ह. अंतर्मुहूर्त कसं लिहायचं? त्याला अंतर्मुहूर्त म्हणायचं. दोन म्हणजे आवली आणि संख्या म्हटले की संख्या आवली म्हणजे अंतर्मुहूर्त. मग तो छोटा मोठा दाखवायचा असेल ना तर तिथं जास्त वेळा काढायचं. आदकरण 3 वेळा संख्यात दिली की आदकरणाचं आलं. 2 वेळा आपण त्याच्यापेक्षा संख्यात पट कमी म्हणून एक संख्यात कमी केलं की अपूर्वकरण येतं. त्याच्यापेक्षा एक कमी केलं की अनिवृत्तीकरणाचं चिन्ह येतं. असं ते आहे चिन्हाचं चिन्ह ठेवलेलं आहे याच्यामध्ये ते उत्तर येतं. बरं सांगित आपल्याला दोन हे काय अंतर्भूत ते छोटा मोठा दाखवायसाठी मग ते संख्याताची संख्या वाढवायची. 3 वेळा संख्या दिली की आदकरण, 2 वेळा संख्याताचा गुणाकार केला की अपूर्वकरण, 1 वेळा संख्याताचा गुणाकार केला की अनिवृत्तीकरण. असं चला राहू देत आता ते आपल्या पहिल्यांदा हे समजू देत. आता काय सांगितलं? मुख काढला आपण म्हणजे पहिल्या समयातल्या परिणामांची संख्या काढली. मग दुसऱ्या समयातली संख्या कशी येणार? 162. तर त्याच्यामध्ये 1 वाढवायचा. मग काय 4 वाढवले किती येणार? 166. आता 16 समयातली काढायची तशी संख्या. हे पुस्तकाचं पहिल्या समयातले परिणामांची संख्या किती झाली? 162. दुसऱ्या समयातले 4 वाढवायचे म्हणजे किती येणार? 166. पुन्हा तिसऱ्या समयातले किती येणार? 170. चौथ्या समयातले 174. पाचव्या समयातले 178. सहाव्या समयातले 182. आता 4 वाढवत जावा. आता 16व्या समयातले किती येणार? अंतिम समयातलं. आता आपण 16 म्हणून करत जाऊ. सोपं आहे. परंतु वास्तविक गणित आपल्याला असंख्यात समय आहे. अंतर्मुहूर्तामध्ये किती समय? असंख्यात. ते कधी मोजणार आपण? तर ते ह्या सूत्राने आपण काढू शकतो. कसं काढायचं? शेवटच्या समयातले परिणामांची बेरीज, परिणामांची संख्या. तर मुख जे आहे त्यामध्ये लक्ष द्या. तिथे सूत्र लिहिले पाच काय लिहिले? मुख प्लस पद वजा 1 गुणिले छेद. पद म्हणजे संख्या काळ म्हणजे आधार पृथक्करणाचा काळ. त्याच्यामध्ये 1 कमी करायचं म्हणजे 16 आहे तर त्याच्यामध्ये काय करणार? मुख किती आहे आपलं? 162. दिसते ना हे? सगळ्यांना दिसते का? वर करू थोडं. 162 मुख 162 आहे आणि प्लस सूत्र दिसतंय ना सगळ्या तिकडचं? पद वजा 1. पद किती आहे आपलं? 16 वजा 1 गुणिले 4. 4 आहे. इकडचं पुस्तक चालते ना? गुणिले 4 बरोबर जे प्रमाणे ते काय आहे? अंतर्गण म्हणजे शेवटच्या समयातल्या परिणामांची संख्या आहे. तर 162 आणि 16 वजा 1 किती होणार? 15. 15 गुणिले 4 60. 15 चौक 60. 60 आपण मिळवले तर एकूण किती येणार? 222. हे शेवटच्या समयात तुम्ही म्हणून बघा ओळीनं 2 4 4 4 4 येते की नाही? आला काय 222? हा. कुठल्या पण समयातलं काढायचं असेल तर आपण असं काढू शकतो. तर 10व्या समयातले परिणाम किती आहे काढायचे तर काय करणार? त्या पदात 1 वजा करायचं. जर 10 केले 10 1 वजा करायचं. 9 गुणिले 4 म्हणजे येणार 162 प्लस 9 गुणिले 4 म्हणजे किती? 9 चौक 36 बरोबर 8 आणि 198 येणार.
बघ आले काय 9व्या समयामध्ये 10व्या समयामध्ये एक कमी करायचं आणि कारण का प्रत्येकामध्ये एक एक वाढत गेलाय आणि दुसऱ्यामध्ये एक वाढलेला आहे, तिसऱ्यामध्ये 2 वाढले, चौथ्यामध्ये 3 वाढले, म्हणजे की एक कमी वाढले ते. चौथा समय असेल तर 3 चे वाढले, 5वा असेल तर 4 वाढलेले आहे. म्हणजे त्या समयाच्या संख्येतून एक वजा कमी करायचं आणि तेवढेच आपण मिळवायचे आधी पहिल्या मुखामध्ये, म्हणजे त्या त्या समयाच्या परिणामाची संख्या येते. सगळीकडे आपण लागू करू शकतो. तर काय काढलं आपण आता? म्हणजे आता तुम्हाला आता हे लक्षात येईल ते 222 काय म्हटलं? शेवटच्या समयातली संख्या 16व्या समयातली. असं हे अंकसंदृष्टी आहे, तशीच अर्थसंदृष्टी पण आहे. इथं प्रत्येकामध्ये असंख्यात लोक येणार, परंतु ते समान असणार नाही. पहिल्या असंख्यात लोकपेक्षा दुसऱ्या असंख्यात लोक एकाचे यानं वाढ असणार, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये 1 चे वाढ, असं प्रत्येकमध्ये वाढ येणार. मग आता ह्याच्यामध्ये जे 165 162 162 त्याला म्हणायचं आदिधन. आता हे 165 बाजूला काढा, त्यातले 162 बाजूला काढलं आणि 4 वेगळं काढलं आपण. त्यातलं पण 162 बाजूला काढले आणि 8 वेगळे काढले, 162 वेगळे काढले आणि 12. तर हे झालं चैधन आणि ह्याला म्हणायचं आदिधन. सगळे मिळून 162 162 162 म्हणून मग आदिधन काढायची अशी पण पद्धत आहे. आता आपल्याला हे पद हे माहित आहे, पहिल्या समयातले परिणाम माहित आहे, तर आपण ह्याचं आदिधन काढू शकतो. जे मुख आहे त्याला पदाने म्हणायचं, दुसरं आदिधन इकडनं काढायचं, मुख गुणिले पद बरोबर आदिधन. आता पहिला आपल्याला मुख माहित नाही, जिथं मुख माहित नाही तर तिथून काढायचे, सर्व धनातून चेदन वजा करायचे की आदिधन होतं. परंतु आता आपल्याला मुख माहित असेल तर आदिधन असं काढू शकतो आपण. मुख किती आपलं हे 162 गुणिले 16, 16 दोन्ही 32, 16 सक्क 96 आणि 3 99, आजचा 9, 16 एके 16 आणि 9 25, 2592. आदिधन मगाशी काढलं होतं ना आपण, सर्व धनातून चेदन वजा केलं आणि आदिधन आलं होतं. तेच आदिधन त्या दुसऱ्या सूत्राने काढलं, मुखाला पदाने गुणल्यानंतर ते आदिधन येतं. म्हणजे आता आपण ह्याचा भावासन करून घ्या. एकूण प्रवृत्त करण्यामध्ये जे परिणाम होतात ते असंख्यात लोक आहेत आणि प्रत्येक समयात पण किती परिणाम होतात? असंख्यात. त्यांचीच बेरीज आपण केली त्याला सर्वधन म्हणतोय. तर त्यापैकीच पहिल्या समयात 3072 पैकीच पहिल्या समयात किती झाले? 162. त्यातलेच पुढचे आता ते पुढचे वगैरे नाही, आता अजून आपल्याला अनुष्ठी रचना करायची आहे. त्या 3072 पैकी 166 परिणाम दुसऱ्या समयात होतात, तिसऱ्या समयामध्ये 170. अशी सगळ्यांची बेरीज केली कुठून 162 पासून 222 पर्यंत, तर किती येणार? सर्वधन. आता ती काढायची पद्धत, त्याचं सूत्र म्हणजे ते आपल्याला जाता जाता ते पण लक्षात येईल. सर्वधन कसं काढायचं? तर सर्वधन आपल्याला माहिती आहे म्हणून आपण ठेवला होता 3072. पण आता आपल्याला सर्वधन सगळ्यांची बेरीज करायची, तर कशी करणार? तर त्याचं सूत्र सांगितलेलं आहे. अच्छा होता
म्हणजे पद बरोबर सर्वधन. म्हणजे ह्या सूत्रांच्या माध्यमातून आपण असंख्यात आणि अनंताची पण बेरीज करू शकतो. दिसत नाही का? मोह भूमी जोग दले पद गुणिते पद धनम होती. हे सगळे सूत्र आहेत असे जातेमध्ये सूत्र आहेत. मुख भूमी नोट्स मध्ये आहेत. मुख आणि भूमी यांची काय करायची बेरीज. मुख म्हणजे काय म्हणायचं, मुख कशाला म्हटलं, पहिल्या समयातले परिणाम म्हणजे संख्या, त्याला काय म्हणायचं मुख. आणि भूमी कशाला म्हणायचं, शेवटच्या समयातले संख्या, त्याला म्हणायचं भूमी. आणि त्या दोघांची काय करायची बेरीज. आता पहिल्या समयातले परिणाम किती आहे, काढलेला आपण 162. आणि शेवटच्या समयातले किती आले होते, 222. आणि त्याचे अर्ध करायचं निम्म. आणि पद आणि गुणायचं. पद किती आहे, 16. 2 आणि 2 4, 7 2 8, 3 84. आणि तर हे करा 32 16 गुणिले 8. 8 चौक 32. अच्छा 3 8 8 64 आणि 3 67. 6 3 8 24. 8 त्रिक 24 आणि 6 3000 आलं का बरं. म्हणजे आचार्याने किती आपल्याला देऊन ठेवलेलं आहे सगळं. आपण आज गणिताचे क्लासेस लावतो आणि तर नवीन नवीन गणित शिकायसाठी मुलांचं स्कॉलरशिप आणि हे त्याच्यासाठी बुद्धी वाढवण्यासाठी हे सगळं शिकायला लावा मुलांना मुलींना. म्हणजे त्यांची बुद्धी किती वाढेल. ज्याला आम्ही शिबिर घेत होतो ना त्याला सगळे डॉक्टर वगैरे यायचे फलटणचे आपले सुभाष डॉक्टर वगैरे सगळे म्हणायचे की थक्क व्हायचे बघून, एवढे गणित आम्ही पण शिकलो नाही म्हणायचे. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी शिकलं एवढं खरं, एवढं मोठं गणित. असं एक मोठं गणित आहे ते सांगितलं ना, धवलामध्ये 100 पानाचं एक गणित आहे. म्हणजे तेच गणित अशी बेरीज करायची, हे करायचे, असे एवढं मोठे मोठे गणित आहे. आता सुद्धा तुम्हाला चौकांमध्ये पुढे 1.5 गुण हाणीचं बेरीज करायची गणित आहे. त्या लक्षात घेतले की ते म्हणजे सगळ्या गणितांच्या किती आचार्याने आपल्याला हे देऊन ठेवलेले आहेत सूत्र. आता तुम्हाला समजा आता हेच गमती जमती लोक शिकवतात. तिथं बौगलीमध्ये आलं ते गणित शिकवायला, त्यात त्यांचं त्यांनी काय सांगितलं, प्रश्न विचारला मुलांना की आपण डोंगरावर चाललोय, पहिल्या पायरीवर 1 दगड ठेवला, दुसऱ्या पायरीवर 2 दगड ठेवले, तिसऱ्या पायरीवर 3 दगड ठेवले. आता 400 पायऱ्या आहेत किंवा 500 पायऱ्या आहेत म्हणा, शेवटच्या पायरीवर किती येणार, 500 येणार. मग सगळ्यांची बेरीज करून सांगा. मग तेवढं कधी बेरीज करणार. हे सूत्र लगेच येते काढायला. मग त्यांनी ते जमते जमते म्हणून ते शिकवत होते. म्हणजे हे आपल्या आचार्यानेच अगोदर सूत्र सगळे सांगितले. हा मग आता तुमचं समजा 500 काढायचं सोपं आहे ना. 500 अधिक 1 करायचं, त्याला अर्ध करायचं आणि 500 ला करायचं. 500 पायऱ्या 500 वर केलं की लगेच येणार 1 मिनिटात उत्तर. जे किती हजार नाही लाख संख्या असू देत, परंतु समान वाढ पाहिजे त्याच्यामध्ये. समान बुद्धीने वाढायला असेल तर त्याचं गणित आपल्याला 1 मिनिटात करता येतं. लाख आणि असंख्यात आणि अनंताचं गणित सुद्धा या सूत्राच्या माध्यमातून करता येते. जसं उदाहरणार्थ 1 ते 10 संख्येची बेरीज तुम्हाला लगेच लक्षात येईल. 1 ते 10 संख्येची बेरीज करायची आहे. कशी करणार ह्याच्यामध्ये, 1 अधिक 10 भागिले 2 गुणिले 10 संख्या आहेत ना, 10 संख्या आहेत. मग 2 पंचे 10, 11 पंचे 55, 11 गुणिले 5 म्हणजे 11 पंचे 55. म्हणजे असं मोजत बसायची गरज नाही. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28, 28 अधिक 6 8 36, 36 अधिक 9 45, 45 अधिक 10 55. आहे का बरोबर. तर हे सूत्राच्या माध्यमातून
हे आपल्याला असं काढता येते. म्हणजे सुद्धा आता आपल्याला अंतःकरणाच्या सगळ्याच्या परिणामांची बेरीज किती झाली? 3072. त्यापैकी पहिल्या समयात किती होणार? 162. एका जीवाला किती होणार? 162 होणार. तर हे नाना जीवांच्या अपेक्षा सांगितले. 3072 हे नाना जीवांच्या अपेक्षा सांगितले. 3072 नाहीये, असंख्यात लोक आहेत ना, त्या नाना जीवांच्या अपेक्षा म्हणजे तिन्ही काळामध्ये, भूतकाळामध्ये जे कोणी अंतःकरणाच्या समयात येतील, त्या परिणामामध्ये येतील, त्यांना त्यापैकीच कुठला तरी एक परिणाम होणार. जसं तर 7व्या पुनस्थानामध्ये जे अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाले त्या मुनिराजांना त्या 162 जे पहिल्या समाजचे परिणाम आपण मांडलेले म्हणजे असंख्यात लोक आहेत, तर ह्यापैकीच कुठली तरी एक विशुद्धी होणार. कुणाला कमी, कुणाला जास्त, कुणाला त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे 162 म्हणजे हे एकूण 162 प्रकारच्या विशुद्धी आहेत. म्हणजे पहिली विशुद्धी सगळ्यात कमी असणार, दुसरी विशुद्धी त्याच्यापेक्षा थोडी, दुसऱ्या नंबरची विशुद्धी त्याच्यापेक्षा अनंत भाग अधिक असणार, त्याच्यापेक्षा तिसरी विशुद्धी त्याच्यापेक्षा अनंत भाग अधिक, असं थोडं थोडं अधिक. ते षटस्थानवृत्ती म्हणतो की नाही आपण, त्या सगळ्या षटस्थानवृत्ती येतात ह्या परिणामामध्ये. अनंत भागानं वाटलेलं असंख्यात भागवृत्ती, संख्यात भागवृत्ती, संख्यात गुणवृत्ती, असंख्यात गुणवृत्ती, अनंत गुणवृत्ती असे. तर हे 162 म्हणजे हे असे मांडतात परिणाम, तिसरा, चौथा वगैरे. तर हे एकापेक्षा दुसरे परिणाम जे आहे त्याची विशुद्धी वाढती आहे. त्याच अंतःकरणामध्ये सगळेजण, परंतु सगळ्यांची विशुद्धी समान नाही. कोणाची जास्त विशुद्धीला चढतो, कोणी कमी विशुद्धीला चढतो. अशा त्या परिणामांची जी प्रकार आहेत त्याला म्हणायचे हे एवढे परिणाम. तसेच दुसऱ्या समयात पण परिणाम, परंतु पहिल्या समयात जेवढ्या विशुद्धी आहे त्याच्यापेक्षा वाढ आहे. इथे किती झाले? 166 आहे. आता हे 162 आणि हे 166 हे ह्याच्यापेक्षा वेगळे आहेत की सारखे पण आहे? वाढली, परंतु आता हे अंतःकरण नाव जे दिलेलं ते ह्याच्यामुळे दिले. तर त्याच्यासाठी आता आपल्याला पुढे उद्या शिकायची अनुकृष्टी रचना. ही काय शिकलो आपण? ऊर्ध्व रचना. त्याला काय म्हणायचं? ऊर्ध्व रचना. म्हणजे प्रत्येक समयातली समयांची संख्या काढली. आता ह्या एकाच समयातले जे आहे परिणामांचे खंड करायचे. त्याचे पण खंड किती होतात? असंख्यात खंड होतात. एका समयातले जे परिणामांचे खंड. मग ह्यातले काही परिणाम पुढच्या समयात पण होतात. ते कुठले होतात, काय होतात हे समजण्यासाठी उद्या आपण एक अनुकृष्टी रचना बघितली की मग अंतःकरणाचा एकदम भाव असं तुम्हाला व्यवस्थित होईल. आता ते उद्या घेऊ आपण. आज संपलेला ते वेळ. हे सगळे नाना जीवांच्या अपेक्षा परिणाम. एका जीवाला यापैकी कुठला तर एक होणार, त्याच्या योग्यतेप्रमाणे. त्याची किती विशुद्धी वाढलेली आहे त्या अपेक्षेनं कुणाला जगायला होईल, कमीत कमी एक तरी होणार, कुणाला दुसरी होईल, कुणाला तिसरी होईल, कुणाला 162 होईल, कुणाला मध्ये 50 होईल, कुणाला 100 होईल. असे हे असंख्यात लोक प्रकारचे परिणाम आहेत. भैया काय शंका नाही? अजून क्लिअर झालं नाही हे आतापर्यंत जे सांगितलं ते क्लिअर झालं, पण अजून ते विशुद्धी म्हणजे समजते. परिणामांची विशुद्धीचं कसं राहणार तुम्हाला? आता म्हणजे नक्की काय आपल्या ध्यानाला बसल्यानंतर ज्या अंतरंगामध्ये भेद विज्ञानाची आपण प्रक्रिया करतो किंवा जे काही चिंतन करतो आत्म्याच्या स्वरूपाचं, त्याला एक आनंद येतो की नाही आपल्याला? ते कशामुळे आला आनंद? ते आपली परिणामांची विशुद्धी वाढते. म्हणजे कशाची मंदता झाली एकदम. आता वेगवेगळे आता नियम सारा असताना एकदम परिणामाची कशी विशुद्धी होते? तिथे आपण आत्मसन्मुख झाला आपला परिणाम, एकदम परिणामाची विशुद्धी वाढते. म्हणजे जर ध्यान करतात म्हणजे काय करतात ध्यानामध्ये? हे विशुद्धी वाढवण्यासाठी ध्यान करायचं ना. ध्यान कशासाठी करायचं? उपयोग एकाग्र करा म्हणतो आपण. ही परिणामांची विशुद्धी वाढवण्यासाठी. परिणामांच्या विशुद्धीला सगळं काम होतंय.
मग ते प्रत्येक विशुद्धी समान नसते, वेगवेगळे असते. तुमची वेगळी, माझी वेगळी, ह्यांची वेगळी, त्यांची वेगळी, अशी प्रत्येकाची वेगवेगळी विशुद्धी. कुणाची समान पण असेल, कुणाची वेगवेगळे पण असेल. माताजी कसं भावासन करून त्यानंतर त्याला विशुद्धीच परिणाम दोन प्रकारचे आहेत की नाही, विशुद्धी आणि संदेश. मग त्याच्यात काय हे करणार आपण? असं एक शास्त्रामध्ये हे व्याख्या दिलेली आहे की साताधिक पुण्य प्रकृतीच्या बंधाला कारणभूत धर्मानुराग परिणाम, त्याला म्हणायचं विशुद्धी. म्हणजे साताधिक पाप प्रकृतीच्या बंधाला कारणभूत जे परिणाम आहेत आकुलता रूप, जे ते संक्लेश परिणाम, असं विशुद्धी आणि संक्लेशची व्याख्या दिलेली आहे. कशात दिले? ह्याच्यामध्ये लब्धीसारमध्ये दुसरी विशुद्धी लब्धी आहे ना तिथं. म्हणजे आपल्या जी परिणामामध्ये शुभोपयोगामध्ये सुद्धा विशुद्धी आहे, शुभोपयोगामध्ये सुद्धा विशुद्धी आहे. विशुद्धी मोजण्याचं गणित आहे. हा हे विशुद्ध मोजण्याचं गणित आहे. हा विशुद्ध मोजण्याचे गणित आहे. हा परिणामांची जी विशुद्धी आहे त्याच्याच ही गणित आहे. म्हणजे किती प्रकारचे परिणाम आहेत. आता तर नाव सुद्धा त्याच्यासाठीच पडलं. आता प्रोक्तकरण हे नाव का पडलंय तर ते उद्या आपल्याला समजेल आता गोष्टी रचना बघितल्यानंतर. जाना आम्ही शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. आपला उपयोग अंतर्मुख करून पहा. आत असणाऱ्या आपल्या निजध्रुव शुद्ध कारण परमात्म्याला जाणा. हाच सर्वार्थ सिद्धी स्वरूप आहे. सर्व सुख प्रदाता, सर्व सिद्धी प्रदाता हा आपला निज आत्माच आहे. हे आपल्या आत्म्याला जाणले असतानाच आपले परिणाम विशुद्ध होतात आणि परिणामाच्या विशुद्धीने कर्माचा नाश होतो आणि आपल्या गुणांची प्राप्ती होते. म्हणून आपला उपयोग अंतर्मुख करून जाणा. हा मी अनादि अनंत एक अखंड चित आनंद स्वरूप आत्मा आहे. शुद्ध आत्मा आहे, प्युअर आत्मा आहे. या माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये अन्य कोणालाही स्थान नाहीच. शरीर नाही, कर्म नाही, भाव कर्म पण नाहीच. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप निर्मम स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो